नमस्कार. स्वागत आहे तुमचं नातं मनाचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मालतीचे मन आज खूप व्याकुळ झाले होते. ती सारखी आपल्या मुलाला फोन लावायचा प्रयत्न करत होती, पण समोरून कोणीच फोन उचलत नव्हतं. शेवटी कंटाळून नाराजीच्या स्वरात ती तिच्या मुलीला रेखाला म्हणाली, किती बिझी असतो गो तुझा भाऊ, एवढे फोन केले तरी पण फोन उचलत नाही. आईला थोडासा आधार देत रेखा म्हणाली, अगं आई, तू दादाला सारखा सारखा फोन करून त्रास देते आणि मग तो चिडला की तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. अगं, किती कामं असतात त्याला, तो त्याचे काम करेल का तुझ्यासोबत गप्पा मारत बसेल? हो ग, मी हा विचारच नाही केला. तू बरोबर बोलते रेखा. बिचारं माझं बाळ किती काम करतो, त्याला वेळच मिळत नसेल आता. त्याला फोन करून त्रास नाही देणार. त्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा तो फोन करेल असं बोलत मालती स्वयंपाकघरात गेली जेवण बनवण्यासाठी. स्वयंपाकघरात गेल्यावर स्वयंपाक बनवता बनवता तिला ते पहिले दिवस आठवले, जेव्हा त्यांच्या मुलाचा जन्म झाला. तेव्हा तर मोहन आणि मालती यांच्या आनंदाला पारावरच राहिला नाही, कारण लग्नाच्या 10 वर्षानंतर त्यांना हे सुख भेटले होते. पण म्हणतात ना, जेव्हा जीवनात जास्त आनंद येतो तेव्हा त्या आनंदात मिठाचा खडा पडतोच. तसाच प्रकार मुलाच्या जन्माच्या वेळेस घडला. डॉक्टरांनी सांगितले त्याचे दोन्ही पायांची चांगली वाढ झाली नाही, तो कधी आपल्या पायावरती उभा राहणार नाही. मालती आणि मोहन यांना तर काय करावे आणि काय नाही असे झाले होते. पण डॉक्टरांनी सांगितले की जर त्याची चांगली मालिश केली, पौष्टिक गोष्टी खायला दिल्या, एकंदरीत त्याची काळजी घेतली तर तो स्वतःच्या पायावर चालू शकेल. बस, मग काय. मालती आपली मोठ्या पगाराची नोकरी मुलाला स्वस्थ करण्यासाठी आणि त्याची काळजी घेण्यासाठी तिने ती नोकरी सोडून दिली. मोहन यांनी पण मोठमोठ्या डॉक्टरांना दाखवून आपल्या मुलावर योग्य उपचार घेतले आणि देवाची कृपा आणि आईबापाची मेहनत फळाला आली. त्यांचा मुलगा 2-3 वर्षात चांगल्या प्रकारे आपल्या पायावरती उभा राहून चालू लागला. त्यांनी पूर्ण जग जिंकलं असं त्यांना झालं. त्यातच त्यांनी एका गोंडस मुलीला पण जन्म दिला. त्यांचे सुखी संसाराचे स्वप्न पूर्ण झाले होतं. त्यांनी ठरवलं मुलांना चांगल्यातलं चांगलं शिक्षण द्यायचं आणि आपापल्या पायावर उभे करायचं. त्यांनी दोघांनी खूप मेहनत घेतली. संसारात काटकसर करून त्यांनी मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांचेच फळ म्हणा, मुलगा चांगल्या नोकरीला लागला. पण तेव्हाच मोहन यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या सगळ्या आठवणीत मालती विसरूनच गेली होती की तिने गॅसवरती दूध ठेवले आहे आणि ते पूर्ण उतू गेलं होतं. ते सगळं साफ करत होती तोच फोनची रिंग वाजली. रेखाने फोन उचलला. तोच तिकडून ओरडण्याचा आवाज आला. तो ओरडून बोलत होता की कशाला सारखा सारखा फोन करते, तुला तिकडे काम नाही याचा अर्थ असा नाही की मी पण इकडे खालीच बसून तुमच्या फोनची वाट बघत असतो. भावाचं असं बोलणं ऐकून रेखा बोलली, मला बोलून देशील तर सांगेन ना फोन कशासाठी केला आणि कोणी केला. तेवढ्यात मालती तिथे आली आणि रेखाच्या हातातून फोन घेत म्हणाली, कसं बोलते अगं, मोठा भाऊ आहे तुझा तो. रेखा रागाने तेथून निघून गेली. मालती मुलाबरोबर बोलत होती की मुलाने आपल्या बोलण्यात मृदूपणा आणून आईशी बोलू लागला. अगं आई, तुझ्या सुनाची तब्येत बरी नसते म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जावं लागतं. तिकडे पैसे खूप खर्च झालेत आणि त्यातच घराचं रिपेअरचं काम चालू केलं आहे. त्याच्यासाठी तुझ्याकडून झाले तर मला पैसे हवे होते. बाकीचे सगळे बघतो मी. एकदा का हे रिपेअरचं काम झालं की तुम्हा दोघींना मी मुंबईला घेऊन येणार आहे. मग आपण सगळे एकत्र आनंदाने राहू. मालतीने सांगितले, बाळा, आत्ता तरी माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी करते काहीतरी. तुला कोणाकडून तरी उधार भेटतात का ते बघते. तिकडून मुलगा जोराने ओरडत बोलला, आई, आत्ताच्या वेळेस मला 10 ते 20 हजार नाही
तर 5 लाखाची गरज आहे. हे ऐकून मालती अवाकच झाली. अरे बाळा, एवढा पैसा मी कोठून आणू? आणि मागच्या वेळेस तर दागिने नेले ते सुनाच्या आईची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते अजून दिले नाही. आणि रेखाचं पण कॉलेज सुरू आहे, तर पैसे कोठून देऊ आता मी? पण मालतीने काहीतरी विचार केला आणि म्हणाले, ठीक आहे, घर गहाण ठेवून देते मी पैसे तुला. रेखाने खूप समजावलं आईला. आई, अगं दादाने पैसे परत नाही दिले तर आपण रस्त्यावर येऊ. पण आईने रेखाचा एक शब्द ऐकला नाही आणि घर गहाण ठेवलं. रेखाला सांगितलं की तू अजून लहान आहेस, मोठ्यांचे निर्णय अजून तुला समजत नाही. आणि मी नाही त्याच्या अडीअडचणीच्या वेळी मदत करायची तर कोण करणार? आणि तसं पण त्याच्या घराचे रिपेअरचं काम झालं की तो आपल्याला घेऊन जाणार आहे मुंबईला. मालतीने राहत घर गहाण ठेवून पैसे काढले. ते पूर्ण 10 लाख रुपये आले. मालतीने मुलाला फोन करून सांगितले की पैशांचा बंदोबस्त झाला आहे. हे ऐकून मुलगा दुसऱ्या दिवशी घरी हजर झाला. पण रेखाने आईला आधी सांगून ठेवले होते की हे बघ आई, दादाने तुझ्याकडे 5 लाख मागितले आहे, तर तू त्यांना 5 लाख दे, बाकीचे 5 लाख बँकेत टाकून दे. देव ना करो दादाने जर पैसे दिलेच नाही तर ते 5 लाख रुपये कामी येतील. मालतीने आपल्या मुलीचे ऐकून 5 लाख रुपये बाजूला ठेवले. मुलगा आणि सून गावी आल्या आल्या आईच्या पाया पडले. मालतीने मुलगा आला म्हणून त्याच्या आवडीचे चांगले गोडाधोडाचे जेवण बनवले. ती मुलाला म्हणाली, बाळा, माझ्या पायाचं दुखणं हल्ली जास्तच वाढलं आहे, तर आपण एखाद्या मोठ्या डॉक्टरला दाखवून बघू. मुलाने नुसती मान हलवली आणि म्हणाला, आई, पैशांची व्यवस्था कशी केली तिने सांगितले. दागिने तर तुला पहिलेच दिले, आता काही नाही म्हणून आपलं घर गहाण ठेवलं आहे. तुझं काम झालं की पैसे पाठवून दे, म्हणजे आपण आपले घर सोडून घेऊ. आईने 5 लाख रुपये हातात दिले आणि म्हणाली. मुलगा म्हणाला, आई, घराचे पैसे जास्त आले असतील, 5 लाख नाही येणार. तेव्हा मालतीने सांगितले, हो, 10 लाख रुपये आले आहेत, पण 5 लाख रुपये बँकेत ठेवायचे आहेत. आता रेखा पण मोठी झाली आहे, तिचं कॉलेज आणि तिचं लग्न तर करावंच लागणार ना. मुलगा एकदम रागावून म्हणाला, आई, मी आहे ना, रेखाच्या लग्नाची काळजी करू नको, बघून घेईन मी काय ते सगळं. मालतीच्या डोळ्यात आनंद अश्रू तराळू लागले. रोशनने सांगितले की आई, पैसे माझ्याकडे असले काय आणि तुझ्याकडे असले काय सारखेच, ते पैसे मला दे, मी ठेवतो माझ्याकडे जपून. रेखाने लाख समजावूनही आईने, परंतु मालतीने तिचे न ऐकून तिने ते 10 लाख रुपये मुलाला देऊ केले. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगा आणि सून आपापली बॅग भरून मुंबईला निघाले. मालतीला आश्चर्य वाटले. तिने त्यांना विचारले, तुम्ही दोघं थांबणार होतात ना थोड्या दिवसांसाठी, आणि आता अचानक निघाले? मुलगा म्हणाला, नाही आई, जावं लागेल, इमर्जन्सी आहे, पण पुढच्या वेळेस नक्कीच जास्त सुट्ट्या काढून येऊ. मग तर झालं. मालती म्हणाली, हो, पण ते घराचे हप्ते भरावे लागतील हे लक्षात असू दे. हो म्हणत त्यांनी घरातून पाय काढला. मालतीने त्यांना भरल्या डोळ्यांनी निरोप दिला. त्याच्यानंतर 2-3 महिन्यापर्यंत मुलाचा फोन लागलाच नाही. आणि फोन लागला चुकून किंवा कधी उचलला तर सांगायचा की मीटिंगमध्ये आहे, नंतर करतो फोन, आणि नंतर कधी येतच नव्हता. सुनाला फोन लावला तर कळायचे की एक तर ती आंघोळीला गेली आहे, नाहीतर बाहेर गेली आहे असं मेसेज मिळत असे. 2 महिन्यापासून घराचा हप्ता भरला नव्हता. ती लोक घरी यायला लागले. हप्त्याचे पैसे भरायला मालतीचा नाविलाज झाला होता. घराचे पैसे तर सगळे आपल्या मुलाला देऊन टाकले होते. शेवटी कंटाळून मालतीने ठरवले की आपल्या मुलीला घेऊन मुंबईला जायचे. त्या दोघी मुंबईला रवाना झाल्या. 3 तासाच्या प्रवासानंतर त्या दोघी मुलाच्या राहत्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी दरवाजा खटखटवला. दरवाजा उघडला गेला, परंतु आतून कोणीतरी दुसरंच बाहेर आले. मालतीने विचारले, तुम्ही कोण आहात? हे घर तर माझ्या मुलाचं आहे. त्या व्यक्तीने सांगितले की जे येथे राहत होते त्यांनी आम्हाला हे घर विकले आहे. मालतीने सांगितले, ठीक आहे, ते आता कुठे राहतात, त्यांचा पत्ता भेटेल का?
त्या व्यक्तीने सांगितले, आम्हाला काही माहीत नाही. मालती आणि रेखाने आसपास सगळ्यांना विचारलं, पण कोणालाही त्यांचा नवीन पत्ता माहीत नव्हता. शेवटी कंटाळून दोघी परत गावी जायला निघाल्या. तेवढ्यात एक कुरिअर घेऊन आला. त्याने त्यावरील नंबरवरती फोन करून विचारले की मी पार्सल घेऊन आलो आहे, मला तुमच्या घराचा पत्ता सेंड करा. मुलाने पत्ता सेंड केला. रेखाने हे सगळं पाहिलं. तिने प्लॅन तयार केला आणि ती त्या कुरिअर बॉयला बोलली, तुम्ही मिस्टर रोशन बरोबर बोलत होता ना? हो, पण तुम्ही कोण? मी त्यांची बहीण रेखा आणि ही माझी आई. आम्ही त्याला बर्थडे सरप्राईज पार्टी द्यायची ठरवली आहे, म्हणून त्याला न सांगताच आलो. पण इथे आल्यावर समजलं त्यांनी दुसरे घर घेतले आहे आणि आमच्याकडे त्याचा नवीन पत्ता नाही. तुम्ही मला त्यांचा पत्ता सांगाल का प्लीज? त्यांनी पत्ता एका पेपरवरती लिहून दिला. त्या दोघी त्या पत्त्यावर पोहोचल्या तर तिथे मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या होत्या. त्या दोघी आतमध्ये प्रवेश करायला गेल्या, परंतु वॉचमनने त्यांचा रस्ता अडवला आणि सांगितले, तुम्ही आज जाऊ नाही शकत. रेखाने सांगितले की माझा भाऊ येथे राहतो. तो वॉचमन त्यांना म्हणाला की काम मागायला येणारी लोक असं सांगतात. रेखाने सांगितले की तुम्ही आम्हाला चुकीचे समजत आहात. आम्ही गावावरून आलो आहोत माझ्या भावाला भेटायला. तेवढ्यात एक मध्यमवर्गीय व्यक्ती आतून बाहेर जात होती. त्यांच्या तो प्रकार लक्षात आला. त्यांनी वॉचमनला त्यांना आत सोडण्याची परवानगी दिली. रेखाने ते भल्या माणसाचे आभार मानले व त्या आत जातच होत्या की त्यांना रोशन आणि त्याचे मित्र आत येताना दिसले. मालती आणि रेखा धावत त्याच्या जवळ गेली आणि सगळा प्रकार त्याला सांगितला. परंतु मित्रांसमोर बेइज्जती नको म्हणून त्यांनी त्या दोघींना ओळखत नाही असे दाखवले आणि तुम्हाला मी ओळखत नाही असं सांगून तो त्याच्या रूमकडे वळाला. त्याच्या बायकोने दरवाजा उघडल्यावर मालतीने सांगितले, आम्हाला हा ओळखत नाही म्हणून सांगतो. तर सून म्हणाली की बरोबर आहे, कोण आहात तुम्ही? मालतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यापुढे अंधारी आली. ती खाली धपकन पडली. रेखाला काही सुचत नव्हतं, काय करावं. तिने बॅगमधून पाण्याची बॉटल काढली. पाणी मालतीच्या तोंडावर शिंपडले. मालती त्यातून सावरली. ही वेळ दुःख करण्याची नव्हती, तर ज्या मुलाने आपल्या मायेचा गैरफायदा घेतला त्याला धडा शिकवायला पाहिजे म्हणून तिने तेथील सगळ्या सोसायटीतील लोकांना बोलावून घेतले आणि सर्व प्रकार समजावून सांगितला. मालतीने पोलिसांना बोलावून लेकाची सर्व कारनामे पोलिसांना सांगितली. त्यावर पोलिसांनी सांगितले की घेतलेले दागिने आणि घेतलेले सर्व पैसे मालती यांचे परत देऊन टाक. परंतु त्यांच्याजवळ देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून त्यांनी घेतलेला नवीन फ्लॅट मालती यांच्या नावावर करून दिला. मालतीने पोलिसांना मुलगा आणि सून यांना सोडून द्यायला सांगितले. शेवटी आईचं नाव परंतु नंतर मालतीने त्या दोघांशी काही एक संबंध नाही ठेवला. आता मालती तो फ्लॅट भाड्याने देऊन येणाऱ्या भाड्याने गावच्या घराचे हप्ते भरतात आणि दोघी मायलेकी कष्ट करून सुखाने जीवन जगतात. कहाणी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.